गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. तांत्रिकदृष्ट्या पिक्चर सुरू व्हायच्या आधी एक मीटिंग घ्यायची आणि त्याच्यात सगळं डिस्कशन व्हायचं की राजाला काय द्यायचं, त्याला कसं व्हायचं. आर्ट डिपार्टमेंट सांगायचं नाही तुम्ही असं करा, मग मेकअप मॅन म्हणायचं हे असं करा. आणि ती संस्कृती जपून सगळ्या गोष्टी करत होते. आताच्या युगमध्ये काय झालं, संस्कृती बाजूला राहिली. आता तो टोटल गेला. आता स्प्रे आला, स्प्रे पण गेला. आता बफिंग ब्रश वगैरे आल्या. त्यामुळे जेवढा तुम्ही हलका कराल आणि लाईट पण 90% गायब झाले. कॅमेरा बदलले, आता टेक्नॉलॉजी बदलली. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं कमी कराल मेकअप तेवढा चांगला दिसाल. जेवढा जुन्या काळी जेवढा हेवी मेकअप कराल तेवढं तुम्ही चांगले दिसत होता. म्हणजे कुठलाही पिक्चर करायच्या अगोदर तुम्ही त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. कॅरेक्टर वाईज तुम्ही करतात असा केला पाहिजे. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर आपल्या पूर्वजांनी जे काय पिक्चर केलेले आहे ते तरी उघडून 2 पिक्चर तरी पाहिले तर तुम्हाला भरपूर इतिहास कळेल. दादा इथे राहिले बघा थोडा. अरे बाळा, मला अनुभव आहे. मला 43 वर्षाचा अनुभव आहे. एवढी वर्ष तुम्ही काम केलंय एवढं वर्ष काम केलंय. एवढे गप्पा टप्पावरती तुम्हाला पॉडकास्ट झालाच पाहिजे. मग नक्की आवडेल मला. मग चला बसूया तुमच्या बरोबर. नक्की बसेल. चला या. हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा पॉडकास्ट मध्ये. आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रशांत उजवणे. दादा स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? मजा वाटली. काहीतरी वेगळं करायला मिळतं, तो आनंद वेगळा आहे. तुम्हाला माझा एक पहिला प्रश्न म्हणजे असा आहे, मेकअप आर्टिस्ट होण्याचा मागचा प्रवास कसा आहे? ॲक्च्युली याची सुरुवात आमच्या शाळेत झाली. मी आर्यनचा विद्यार्थी, आर्यन एज्युकेशन सोसायटी गिरगावचा विद्यार्थी. आमच्या शाळेत तेव्हा मराठी संस्कृती जपली जात होती. तेव्हा आम्ही कृष्ण जयंती साजरी करायचो. तेव्हा मी काम करायचो. मग शाळेच्या बजेटचा प्रॉब्लेम झाला तर अंकुश पवार त्यांनी मला सांगितलं तू मला मदत करशील का, आणि तो मला आवडला. आणि तिथून मग मी ध्येय केलं का अभ्यासात हुशार नव्हतो, त्यामुळे म्हटलं आपण पुढे या लाईनमध्ये इंटरेस्ट. आणि मला ड्रॉइंगचा विद्यार्थी असल्यामुळे ड्रॉइंगची आवड अति होती, त्यामुळे मी या लाईनमध्ये याचा प्रवास केला. आणि सगळी ही कृपा माझी शाळेची आहे, आर्यन शाळेची. आणि ते शिक्षक जी ताबोटकर सर त्यांनी मला भरपूर योगदान दिलं. त्यांचे भरपूर मी ऋणी आहेत की यामुळे मी या लाईनमध्ये स्थिर झालो. छान छान. सोशल मीडियामुळे म्हणजे आता तुम्ही सगळं बघतात, सोशल मीडिया हे टेक्निकल गोष्टी आल्या, त्याच्यामुळे किती परिणाम जे काय फरक पडला आहे का मेकअप आर्टिस्ट किंवा इंडस्ट्रीमध्ये? तेव्हा मेकअप आणि आताच्या मेकअपमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. जमीन आसमान. तेव्हा लाईट टू मच वापरले जायचे. म्हणजे अक्षरशः हिट. तेव्हा श्यामा लेदर होतं, एक प्रकार होता. आता काही आर्टिस्टला माहीत नाही श्यामा लेदर. तेव्हा प्रत्येकाकडे आईस बॉक्स असायचा. ते आईस बॉक्समध्ये ते चामडं ह्याचं हरणाचं चामडे ठेवलं जायचं. त्याचा शॉर्ट संपला सगळे मेकअप आर्टिस्ट ते घट्ट पिळायचे आणि त्याच्या तोंडावर ठेवायचे. आणि त्यामुळे तो मेकअप व्यवस्थित राहायचा. आणि तो हेवी मेकअप होता, लाईट मेकअप नव्हता. आताचा मेकअप आणि तो मेकअप जमीन आसमानाचा फरक होता. आता तो टोटल गेला. आता स्प्रे आला, स्प्रे पण गेला. आता बफिंग ब्रश वगैरे आल्या. त्यामुळे जेवढा तुम्ही हलका कराल आणि लाईट पण 90% गायब झाले. कॅमेरा बदलले, आता टेक्नॉलॉजी बदलली. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं कमी कराल मेकअप तेवढा चांगला दिसाल. जेवढा जुन्या काळी जेवढा हेवी मेकअप कराल तेवढं तुम्ही चांगले दिसत होता. अच्छा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही खूप काम केलंय. खूप खूप खूप. किती पण तुम्ही किती मूवीज केल्या आतापर्यंत? मी जवळजवळ 100-150च्या वर मूवी केले आहे. 150. मला 43 वर्ष झाले. मला सगळे अवॉर्ड मिळाले आहे. म्हणजे नाटकातले, ॲडचं, नंतर क्लासिकलचं, सिरियलचं, असं कुठलंही नाही जे मला मिळालेलं नाही. अरे वा, सुंदर आहे. म्हणजे तुम्ही आता एवढी वर्ष काम करत आहात, मग असे तुम्ही कुठले असे फेमस आर्टिस्ट आहेत म्हणजे त्यांचं तुम्ही काम केलं आहे? आणि असं म्हणतो की आर्टिस्ट लोकांना खूप अशी घमंड असते किंवा टँट्रम असतात त्यांचे की आता नंतर करूया मेकअप, किंवा असे तुम्हाला कुठले अनुभव आहेत की नाही? मी रीमा लागूकडे जवळजवळ 15 वर्ष काम केलं. महेश पांदेकरचा हत्यारा पिक्चर आला होता. आणि रीमाजीना
90 वर्षाची दाखवायची होती. तर मी मॅडमना बोललो, तेव्हा एवढं मेकअपचं टेक्निक एवढं पॉवरफुल नव्हतं, तर मी अंडं लावून ते मेकअप केलं. प्रशांत माझ्या अंगावर माशा बसतील, हे बसतील, म्हटलं एकही माशी येणार नाही, का तो त्याच्यातला पिवळा बलक लावायचा नाही, हा पांढरा बलक लावायचा. आणि अप्रतिम झाला मेकअप झाला. महेशजीने माझ्यावर खुश झाले की प्रशांत तू चांगलं मेकअप केलंस म्हणून. आणि दुसरा पिक्चर केला मी काकस्पर्श. काकस्पर्शात आपल्या हिंदू धर्मातले सगळे टीके वापरले. माझं भरपूर जणांचे भांडण व्हायचं की तुम्ही टिकली खाली घेता, वर घेता, मला खाली नको. म्हटलं मॅडम ही माझी देण नाही, महाराष्ट्राच्या ह्याची संस्कृती दाखवायची आहे म्हणून मी हे करतो आहे. आणि सगळ्या आर्टिस्टनी कोऑपरेशन केलं. अच्छा. हो म्हणजे तुम्ही खूप असे खूप सारे असे मी ऐकले, तुमचे किस्से पण ऐकलेत. हो. तुम्ही आताच्या मूवी ज्या बघतात, जे हा. मूवीमध्ये लोक काम करत आहेत, त्यांचे कपडे तुम्ही खूप बोलले मला जेव्हा आपण झालं विषय बोलण्यावरती. तर तुम्ही असं सांगितलं आहे की त्यात तुम्ही खूप असं बघतात की डिटेलिंगमध्ये काम झालं पाहिजे, आणि त्यावेळेला कशी कामं व्हायची आणि आताची कामं कशी होत आहेत. तेव्हा डिरेक्टर, कॉस्ट्युम डिरेक्टर, मेकअप आर्टिस्ट सगळेजण तांत्रिकदृष्ट्या पिक्चर सुरू व्हायच्या आधी एक मीटिंग घ्यायच्या, त्याच्यात सगळं डिस्कशन व्हायचं की राजाला काय द्यायचं, त्याला कसं व्हायचं. आर्ट डिपार्टमेंट सांगायचं नाही तुम्ही असं करा, मग मेकअप मॅन म्हणायचं हे असं करा. आणि ते संस्कृती जपून सगळ्या गोष्टी करत होते. आताच्या युगमध्ये काय झालं, संस्कृती बाजूला राहिली. मी कसा दिसतोय आणि मी कसा दिसतोय ह्या गोष्टीवर राहतोय. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे आपला तान्हाजी मावळे, आपल्याला प्रत्येकाला धडा होता की त्याचे 2 लिंब असायचे. ह्याच्यात लिंब काय, त्याची एक साधी मिशी, नुसती भुरकट मिशी दाखवली, त्याच्यात लिंबूचं सोडू द्या, एक बी पण नाही बसू शकत आहे. हे चुकीचं आहे की नाही सांगा. मग तुम्ही इतिहास शिकवता आणि मग मुलांना तसा घडवला तर मग आधीची पिढी काय म्हणेल की बाबा तुम्ही चुकीचं सांगताय, बघा आता या पिक्चरमध्ये कसं आहे, तर तुम्ही काय कराल ते सांगा. आता मी शिवाजी राजे पिक्चर पाहिला, त्याची गंध एवढी उडूची आहे. त्याच्या मागे एक इतिहास आहे. गंध मोठे का होते आपले त्या काळी, का आपले तेव्हा जातीभेद होता. तेव्हा ब्राह्मण वगैरे रस्त्याने जात असेल ना, तर दुरून दिसायचा बाबा हा ब्राह्मण येतोय, आपण रस्त्याच्या बाजूला होऊया, किंवा साईड आपली सावली नाही पडायची. हा त्याचा मूळ उद्देश होता. आता तो उद्देशच गेला आणि एवढूसा टीका लावलाय. हा मावळ्यांचं वगैरे त्या मिशा होत्या, भारदस्त मावळे होते, असे जाड्या मिशा, साईडलॉक वगैरे, हे चुकीचं दाखवत आहे सर. आणि ही संस्कृती मग नवीन पिढी काय एक्सपेक्ट करेल हे मला सांगा ना. आपले जेवढे जुने पिक्चर आहे, भालजी पेंढारकर वगैरे आणि जे तंतोतंत गोष्टी, अफजल खान बघा, टकलू म्हणजे हे काढून फरगोल वगैरे घालून तो दिसताना एंट्री वाटायचा. आणि आताच अफजल खान बघा कसे लांब केस दाखवत आहे, त्याला दाढी, त्याला टकलेलं आहे, हे केस बिस दाखवत आहे, चुकीचं दाखवत आहे. माझ्या मते तरी ती संस्कृती आपली तशी जपून ठेवावी हे माझं ध्येय आहे. कारण नवीन आपण आपल्या आराध्य दैवत शिवाजी महाराज म्हणतोय आणि इथे शिवाजी महाराजांना गंध सोडून काहीच नाही दिलेलं आहे. एवढंच एक चंद्रकोर काढली, चुकीचं आहे. त्यांच्यात ड्रेस पण चुकीचा केलेला आहे, सगळं चुकीचं आहे. त्याचा भरजरी ड्रेस एकाही ठिकाणी आलेला नाही. बरोबर. म्हणजे ह्याच्यावरनं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की म्हणजे कुठलाही पिक्चर करायच्या अगोदर तुम्ही त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे, कॅरेक्टर वाईज तुम्ही करता तसा केला पाहिजे. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर आपल्या पूर्वजांनी जे काय पिक्चर केलेले आहे ते तरी उघडून 2 पिक्चर तरी पाहिले तर तुम्हाला भरपूर इतिहास कळेल की त्यांनी त्या गोष्टी चुकीच्या का नाही केल्या मला सांगा ना. का त्या काळी लोक पण तसे होते. आर्टिस्ट पण असा होता की तू मिशी काढ म्हटलं तर एका मिनिटात काढायचा की मला माझा तो चेहरा दिसला पाहिजे. तुम्ही सांगा दादा मी काय करू. हे चौघांचं त्रिकूट आहे, मेकअप, हेअर, कॉस्ट्युम आणि ज्वेलरी. तुम्ही जर 4 जण एकत्र आले नाही तर तो गेटअप येऊ शकत नाही. तुम्ही किती चांगला मेकअप करा, कॉस्ट्युम करा, ज्वेलरी आणि हेअर नाही केलं तर मजा येईल काय सांगा मला. बरोबर. हे 4चं त्रिकूट जोपर्यंत त्याच्यातून ते फुलतात तो आर्टिस्ट खऱ्या अर्थाने तिथे तयार होतो. अच्छा. हा. मग तुम्ही आत्तापर्यंत कुठलं असं काय डिफिकल्ट काम केलं आहे का की तुम्हाला खूप त्रास झाला त्या कामाच्या मागे, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जे कोणी म्हणजे कसं जे काम करतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल असं. तुम्ही 8वा रंग प्रेमाचा रिंकू राजगुरू तो पिक्चर केला. तिने भरपूर मला असं नको आहे, मला तसं पाहिजे. अरे म्हटलं कॅरेक्टरची मांग काय ते बघा ना तुम्ही. कॅरेक्टरची मांग काय आहे ते बघा तरच ती मजा येणार हो सर.
तर कॅरेक्टर तसं नाही जर मग तुम्ही ते चुकीचं कसं दाखवताय. आणि मला चुकीच्या गोष्टी पटत नव्हत्या. मी जय जवान जय किसान केला. जय जवान जय किसान विद्युत शाह डायरेक्टर आणि धीरज मिश्रा रायटर होते. जेव्हा जय जवान यांचे लालबहादूर शास्त्रींचे मुलं आले त्यांनी माझं कौतुक केलं की तुम्ही माझ्या वडिलांचा एवढा डिटेल स्टडी केला. म्हटलं त्याचं धोतरपासून मी त्यांना डिटेल दाखवलं होतं की त्याला मस्सा वगैरे होता. ते एवढे झाले की सेम टू सेम दिसत होते. आणि तो आनंद वेगळा आहे. तुम्ही खूप छान डिटेलिंग काम करतात म्हणजे. हो. आणि जे आताचे मेकअप आर्टिस्ट आहेत जे नवीन नवीन काही व्हिडिओ बघून वगैरे शिकतात किंवा असं, ते चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. चुकीचं काय माहिती आहे, सांग काम आहे काय करू नको. तू मेकअप आर्टिस्ट आहे, तू हजाम नाही आहे. आणि तू मेकअप दादा नका, मेकअप मन नका म्हणू त्याला, मेकअप आर्टिस्ट म्हणा. का म्हणा, का तो कौशल्य दाखवते तुमचं आणि त्याच्यानुसार त्याने काहीतरी तो जो एक कॅरेक्टर करतो त्याचा अभ्यास करून तो करतो. आता आपल्या ज्या तुळशी पूजा करताना दाखवतात भरपूर, तर हळद कुंकू तिथे लावल्याने इथे लावतात हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचा दोष कोणाचा. तुम्ही त्याचा थोडा तरी अभ्यास करा. आणि जेव्हा असे पिक्चर करताना ते त्या राज्याचं असेल तर तिथला मेकअप मग कॉस्ट्यूम आणि आर्ट डिपार्टमेंट ह्याला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. बाकी कुठल्याही डिपार्टमेंटला असो नसो काही फरक पडत नाही आहे. पण हे 3 डिपार्टमेंट तुम्हाला सांगा सेटच त्या ठराविक. एक उदाहरण आलं आपल्या इथे मराठीमध्ये कुठल्याही पिक्चरला तुळशी घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं. ते जर दाखवलं नसेल तर फायदा काय त्या गोष्टीचा. मग त्याला हळदी कुंकू आलं कारण का पूजा लावल्या ती बाई आपल्याकडे असं लावते, पाणी वगैरे दिवा फुलं वगैरे हे पाहिजेच पाहिजे हो सर. त्याच्याशिवाय मजा नाही येते. बरोबर. दादा त्यावेळेला मेकअप आर्टिस्टला दर्जा कसा होता आणि आता दर्जात काय वाढ झाली आहे का, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? आता काय झालं, टेक्निक बदललं. तेव्हा हेवी मेकअप चालत होता आणि आताचं मेकअप जेवढं लाईट कराल का कॅमेरे बदलले, तंत्र बदललं. आता DI आलं. DIचा अर्थ हा होता की तुम्हाला गंध लावला तुम्हाला काढून पण टाकता येतं आणि लावता येतं. तेवढ्यासाठी रिशूट व्हायचं की बाबा हिने गंध लावलं नाही, हिने नथ नाही, तर ते रिशूट व्हायचं. आता रिशूट होत नाही. झालं, तुला काही करू शकतो, तुमची बारीक मिशी पण करू शकतो आणि तुम्हाला हेवी मिशी पण करू शकतो. तर ते तंत्रज्ञान तेव्हा नव्हतं. पण ते पिक्चर बघायला जी गोडी होती ते या पिक्चरमध्ये नाही. बरोबर. तंत्रज्ञान भरपूर सुधारून पण ती जी गोडीची जी मजा आहे ती त्या पिक्चरमध्ये होती. बघा ना, जुने पिक्चर अजूनही अंगावर घालतात की तू बघितलं लगेच करतो अफजल खान आहे. आता थोडक्यात हा राजा बच्चा बघितला, संजय दत्तचा गेटअप बघितला, कुठल्या अँगलने तो मुसलमान वाटतो ते सांगा. जाडी मिशी आणि हे अंत्यक राहून मोठे केस वगैरे दाखवत आहे. त्याचा फरगोल पण फरगोल हेवी आणि मुसलमान लोक हेवी कपडे वापरत होते साहेब. एकही मावळ्याला एकही पगडी नाही आहे. मावळे पांढरेच होते. जो आपण मावळे मावळे म्हणतो तिथे एकालाही पगडी नाही आहे. ते सगळे फेटे बांधलेले आहे. चुकीचं आहे की नाही सांगा मला याच्याबद्दल. बरोबर. नाटकमध्ये मेकअप करताना आणि मूवीमध्ये मेकअप करताना तुम्हाला कसे तुम्ही फरक जाणवतो? नाटकामध्ये थोडा हेवी मेकअप करावा लागतो. कारण नाटकाचा पहिला सीटवरून कमीत कमी 50 सीटच्या मागच्या माणसाला पण तो गेटअप दिसला पाहिजे. आणि पिक्चरला कसं होतं, तो जितका लाईट मेकअप क्रिएटिव्ह का करायचा का त्याचा टाईट क्लोथ जातो. टाईट क्लोथमध्ये तुमच्या मेकअपच्या चुका तिथे फटकन दिसतात. नाटकाला काय होतं, तो प्रेक्षक शेवटच्या पण प्रेक्षकाला तुझा चेहरा दिसला पाहिजे. लिपस्टिक लावणं, डोळ्याखाली पेन्सिल मारणं हे कंपल्सरी दिसलं पाहिजे. आणि शूटिंगला तसं नाही आहे. तुझा टाईट क्लोथ जाते म्हणजे कुठे पॅच आला नाही पाहिजे. मिशी लावताना व्यवस्थित लागली पाहिजे. रूज लावताना तो पॅचही नको आहे. या गोष्टी सांभाळणं भरपूर गरजेचं आहे. बरोबर. त्यावेळेला म्हणजे मेकअप आर्टिस्टला लोक अरे इधर अरे ये करना ये दिखायला होतं ते काय लोक ते म्हणजे बोलतो ना आपण एक रिस्पेक्ट असतो कामाला ते द्यायचे का? आणि आता कसं वाढलाय की नाही वाढलाय का तसं सेमच राहिलंय? आता मी जी सीता आहे दिव्यगड शिकल्या तिचं आता एवढं काम केलं तर मी जुना मेकअपमॅन आर्टिस्टला कंद लावेल, बेरला का ती रंगदेवता आहे म्हणून. आणि तुम्हाला जेव्हा आर्टिस्ट रंगदेवता आम्ही टीका लावतो तर रंगदेवतेला नमस्कार करूनच मेकअप सुरुवात व्हायचा. आणि तेव्हा आर्टिस्ट पण एवढा छान असायचा, तो आमच्या पाया पडायचा. तो पाया पडायचा आणि तो रिस्पेक्ट करायचा. दादा आप करो असे नुसते बसायचे. मेकअप झाला दादा ओके. आताचे नवीन आर्टिस्ट मेकअपच्या ह्याच्यावर पाय ठेवून बसतात. हो आम्हाला शेवटी सांगतो दादा आम्हाला रोजी रोटी पाव मत लगाव, हे नका लागून रिस्पेक्ट देत नाही.
ए मेकअप इधर आ रे, अरे आम्ही हजाम नाही आहे, त्या रस्त्याचे हे नाही आहे, तुमचा चेहरा घडवतो त्याच्यामुळे तुम्हाला मार्केट येतं. आणि आपल्या इंडस्ट्रीचं सगळ्यात वाईट एकच गोष्ट आहे की मेकअप आर्टिस्टचं नाव कुठेच होत नाही आहे, कुठेच चांगलं होत नाही. आता तरी होत आहे. पूर्वी गेटअप एवढे चांगले चांगले पिक्चर आहेत, शहनशाह पिक्चर मध्ये ते अमिताभ बच्चनचा रिअल गेटअप कोणी केला, मेकअप आणि आपला हेअर ड्रेस विग मेकर, त्याचं कौतुक कोणीच नाही केलं. त्याचं नाव झालं पाहिजे की नाही सांगा ना. बरोबर. अमिताभ बच्चनचा पाम पिक्चर बघा, त्याचा पुरा हिटअप झालेला आहे, त्याचं कौतुक कोणीच नाही करत. अमिताभ बच्चन ठीक होता, हे चुकीचं आहे. बरोबर. त्या कलाकाराची त्याला किंमत द्या. कॉस्ट्युम डिझायनर असेल किंवा त्या माणसाला जो कोण डिपार्टमेंट असेल त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. पण ते आपल्या इंडस्ट्रीत फक्त डायरेक्टर आणि प्रोड्युसर आणि हिरो हिरोईनचं नाव, हे चुकीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्यांचा खूप तुम्ही चांगला मुद्दा उचललाय की प्रत्येकाला प्रत्येकाचं क्रेडिट दिलं पाहिजे, कारण का त्या तुमची मूवी बनत नाही किंवा नाटक नाही बनत. त्याच्यामुळे तो लुक आला, त्याच्यामुळे तो लोकांना एक सेकंड वाटत नाही की हा अमिताभ बच्चन आहे. वाटतो का नाही वाटत. मग त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे की नाही सांगा. त्याने मेहनत घेतली, त्याने डिझाईन केलं, सगळं केलं. आज काय काय मेथॉलॉजिकल आणि हिस्टॉरिकल पिक्चर मध्ये श्रेय कॉस्ट्युम डिझायनरला जातो, पण त्याचबरोबर हेअर विग नसेल त्याला मजा नाही येत. बरोबर. विग मेकरला वगैरे कोणी सेफ करत नाही आहे. बरोबर आहे. नक्कीच. मी शासनच्या वेळेला मी पैसे होतो तेव्हा मी त्याला मुद्दा मांडला होता, हेअर ड्रेसरला तुम्ही प्राइस का देत नाही. म्हटलं ती पण एक लुक चांगला करते, खोपा वगैरे करते, तेव्हा ते हेअर नुसतं मेकअप पण हे होत नाही. त्याला दुधात साखर टाकायची असेल तर हेअर पण परफेक्ट पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही येत साहेब. बरोबर. दादा आता थोडं मी हा वेगळा विषय, प्रश्न वेगळा आहे माझा प्रश्न असा आहे की कुठलाही मेकअप आर्टिस्ट कुठे शिकतो किंवा काहीतरी शिकला आहे म्हणून तो त्या जागेवरती उभा असतो किंवा त्या जागेवरती बसला असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाने काही ना काहीतरी जीवनामध्ये केलं म्हणून तो त्या जागेवरती असतो. पण एका वयानंतर त्याला काम मिळतं की नाही मिळत? हे बघा, आता मी थोडक्यात सांगतो, जर तुमचं वय वाढत चाललंय तर तुम्ही शूटिंगचं काम करू नका, डिझाईनचं काम करा किंवा क्लासिकल नाटक, जिथे नाटकाचं एक नवीन नाटक आहे त्याचा लुक डिझाईन करून द्या की बाबा हे असं करा, तर तुम्हाला ते चांगलं आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तर ते उडवू नका. त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी इन्व्हेस्ट करा, म्हणजे पुढच्या काळासाठी तुम्हाला होईल. आता मी माझं उदाहरण देतो, तुम्ही माझ्याकडे कमीत कमी 8 ते 10 लाखाचे वीक घेतलेले आहे. अच्छा. वीक घेतले माझ्याकडे मेथॉलॉजिकल सगळं लिहिलं, माझं ते भाड्याने जातात, तर थोडी पुंजी मला मिळते. नक्कीच नक्कीच ते तर झालंच पाहिजे, त्याशिवाय तर तुम्हाला कारण काय पुढे आपलं उदरनिर्वाहासाठी काहीतरी, आणि तो स्वतःच्या पैशाचा जो आनंद आहे तो मुलांच्या पैशावर तो आनंद नाही. नक्कीच नक्की. लोकांचा बघण्याचा असं म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलाय की काय मेकअप त्याला थोडा करायचा आहे, एवढे का पैसे मागतायत तुम्ही, त्याच्या मागच्या लोकांना कळते का म्हणजे किती मेहनत करतोय ते? कसं आहे माहिती आहे, ज्याला याची किंमत कळते तो तुम्हाला मागे पैसे देतो. का तुमच्या त्याच्या गेटअप मुळेच सर, तुम्ही जो एक टिपिकल जेव्हा पिक्चर करता त्या गेटअप मुळे तो पिक्चर तुमचा वाचतोय, तुमच्यामुळे नाही जात आहे. मेकअप आर्टिस्टचं श्रेय आहे. तुम्ही एक टिपिकल पिक्चर बघा, जेवढे गेटअप झालेले आहे त्या गेटअप मुळे पिक्चर वाचतो की नाही सांगा ना मला. नक्कीच. तुमचा गेटअप नाही आहे तो गेटअप करणारा कोण? मेकअप आर्टिस्ट किंवा विग मेकर. विग मेकर एवढं श्रम घेतो, तो लुक आणतो की नाही सांगा ना मला. बरोबर आहे. मला संजयवर पिक्चर आला होता, संजय दत्तवर पिक्चर आला होता ना, त्याचा श्रेय कोणाला आहे? विग मेकर आणि त्याच्या मेकअप आर्टिस्टला. का श्रेय? कारण त्याने तो परफेक्ट लोकांना एक सेकंद वाटलं नाही की हा ते आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती मजा येत नाही. 100%. बरोबर आहे. छान दादा, म्हणजे आपल्या खूप गप्पा रमलेत आता छानपणे. तुम्ही असं एक काय ॲडवाईस द्याल आताची पिढी जे मेकअप इंडस्ट्रीमध्ये इंटर करते, ज्याला यायचं आहे, त्यांनी कसा अभ्यास करायचा आणि त्यांनी कुठनं सुरुवात केली पाहिजे? त्यांनी पहिले आपलं मूळ पाया काय? नाटकात तुम्ही जो नंतर, कारण नाटक हे थांबवू शकत नाही. एकदा नाटकाची घंटी वाजली की तुम्हाला त्याच्यात केलंच पाहिजे. शूटिंगला तुम्ही 4 तास थांबू शकता, बाबा आर्टिस्ट रेडी नाही आहे तर तुमचा तिथे हात जो मजबूत होईल, नंतर तुम्ही या लाईन मध्ये या. आणि याचा मेकअप आर्टिस्ट किती पैसे कमवतो, काय फिरायला मिळतं, एन्जॉय करतो म्हणून नका येऊ. कलाकार म्हणून या आणि कलाकार म्हणून जगा.
सो आपल्या गप्पा खूप छान रमल्या, पण आपल्या वेळेच्या अभावी आपल्याला हा पॉडकास्ट संपवावा लागेल. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडलाय तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला या पॉडकास्टचा पार्ट 2 हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला. थँक्यू सो मच. आता तुम्ही नमस्कार. गप्पा टप्पा दिल दिल खुलास गप्पा, सत्य संघर्ष आणि समाजाची टप्पा. आवाज जनतेचा मनातली मांडणी, करण सोलकी सोबत गप्पांची रंगत